रूट कॅनल करायला किती 5,000 रुपये म्हणते. हा एवढे पैसे आणायचे कुठून? पैशाचं नाही एका- म्हणते, काही गरज नसताना काही एका करायचं. दाताला 5,000. नमस्कार, स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये, आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज थोडं मेडिकलमध्ये जायचं आहे. मेडिकलमध्ये तसं माझं वर्किंग रोजच असतं, पण आज दिव्याला घेऊन जायचं आहे. तुम्ही कालचा ब्लॉग बघितला असेल. दिव्याची दाट ना थोडी दुखते, थोडी म्हणजे खूपच दुखते. जोपर्यंत टॅबलेटचा असर आहे तोपर्यंत काय होत नाही, पण नंतर हळूहळू तिला खूप त्रास होतोय. त्यामुळे आता आम्ही घेऊन चाललोय तिला याच्यामध्ये डेंटल क्लिनिकमध्ये. बघूया डॉक्टर काय म्हणतात. दाढ काढायची जर म्हटलं तर खूप बारकी आहे ती, लहान आहे, आणि ती दाढ काढायची म्हटलं तिला सहन होतंय का नाही असं नाही का, किंवा मग रात्रभर 2 दिवस झालं झोपली नाही ती. फ्रेश वगैरे करून घाण वगैरे काढून देत असेल तर ते बघू. 2 दिवस झालं दुखते खरं तर, पण याच्या आधी एकदा दुखत होती 4-5 महिन्यापूर्वी, पण त्यावेळेस गोळी घेतली का राहिली होती, पण आता कंटिन्यू दुखते. त्यामुळे आता ते जाऊन तिने गोड खाती गोड गोड वगैरे खाते. आता जरा खेळायला लागली, सकाळपासून एकदम हे होते. बघू काय का. हा पप्पा बोलवतात मग. इकडे इकडे ये. दिव्य बघू दाढ किती किडली दाव. लय दाढ किडली ती, दोन्ही साईडला किडले. कशावर किडली का दिव्य? चॉकलेट खाऊन. चॉकलेट खाते, गोड खाते, चहा पिते. त्या दिवशी राहिली होती दुखायची तरी सुद्धा तिनं गोड पेढा खाल्लाय. तिनं नको खाऊ म्हणतोय तरी खाल्लाय, तरी पण आता काय ऐकत नाही. असो, जाऊया, ऊन पण होतंय, पण जाऊन लवकर आपण येणार आहे रिटर्न. जायचं ना बाई आता तिकडं, आता दवाखान्यात जाऊया आपण. बघू मग आता डॉक्टर काय म्हणतात. तर चला डायरेक्ट दवाखान्यात जाऊन बघू काय होतं. आता आलोय दिव्याला घेऊन दवाखान्यातून आणले तिला दिव्याला आत्ताच. आज सकाळी 10:30-11 वाजता गेलतो आहे ना. आता जवळजवळ 1 वाजले, 1:30 वाजत आले नाही का. नंबर होते, बसलो होतो, आणि त्यात उन्हाने एवढं चक्कर यायला लागली की बस. भयंकर. दिव्या इथं बस. डॉक्टर काय म्हणले? एक्सरा काढला. एक्सरे काढायची काही गरज नव्हती, पण ते डॉक्टर असे असतात की पैसे खाऊ नाही का, म्हणजे सहज दिसत होतं सगळं काय, पण तरी पण नाही का. असं ते जाऊ दे, आता काय करतोय. एक्सरा काढला, तिथे दुधाचे दात होते. ते मी ह्यांना जातानाच म्हणलो होतं की तिला दात येतोय खालतून नवीन. ती वरची कीड फक्त साईडला काढली नाही का, किंवा ती आपोआप पडून जाणार ती वरचा दात, कारण खालून एकदम मोठा दात तयार झालाय. रूट कॅनल करायला किती 5,000 रुपये म्हणते. एवढे पैसे आणायचे कुठून? पैशाचं नाही म्हणते, काही गरज नसताना काही करायचं. एका दाताला 5,000. अवघड आहे यांचं. आणि दुधाचे दात आहे, दुधाचे दात पडतात. दुधाचे दात ते ऑटोमॅटिकली पडूनच जातात. आणि जरी दाढ काढायची म्हणली तर लगेच म्हणते काय म्हणली का ती त्याची ट्रीटमेंट वेगळी करावं लागेल. असो, काय ना काय हायच. दवाखान्यात किती पैसा आणि कमीच पडतो. कमीच असते. आता एवढं ही देऊ हे करून खायचं. शंभू घरीच. शंभू, किती ऊन आहे भयानक बघा बाहेर. अजून कपडे राहिलेत माझे. स्वयंपाक भांडे घासून गेली होती, कपडे धुवायचे. ही पोरगी माझ्या मांडीवरून उठाना, रातभर नीट झोपून देईना. आता सकाळपासून काय दुखलं नाही ना दिवे? नाही दुखलं आज. माझं डोळं तर बघा कसं झालं. तिथं असं वाटतं की पडती का काय लगेच. झोप एवढी आली मला. कारण काय होतंय, लोड शेडिंग असल्यामुळे निम्याराचीच लाईट जाते. आणि लाईट गेली का सकाळी येत नाही लवकर, आणि झोप काय होत नाही. आणि आमच्या 2 घराचीच लाईट जाते रातची. काय त्यामुळे लय अवघड होतंय. असो, त्या दिवशी पण तसंच झालं. 2 दिवस झोप झाली नाही, लाईट जात होती रात्रीची. 2-3 दिवसातून एकदा तसं होतंय, लाईट जाते निम्याराची. लय प्रॉब्लेम. आणि त्यात दिवसा पण जाते, सकाळी 7 वाजल्यापासून जाते की दुपारपर्यंत लाईटच येत नाही. एवढं आरामच भेटत नाही. त्यात ऊन, दगदग, आणि खाल्लं तर खावं वाटत नाही काय. आज तर स्वयंपाक फक्त 4 माणसं आहे घरात. आम्ही 2 भाकरी केल्यात. 2 भाकरीतली 1 भाकरी उडली आताशी. 1 भाकरी तशीच आहे. ओके, आता जर थोडं औषध पाचतो हिला नाही का. आमची आज दात नाही दुखला पण मगापासून. अँटीबायोटिक आहे.
डिस्टिल्ड वॉटर आहे. रात्रभर दिव्या तुमच्या हातावर माझ्या हातावर, तुमच्या हातावर माझ्या हातावर. झोपलीच नाही ती सुद्धा कसलीच, आणि दुसऱ्याला पण झोपून नाही दिली. खाली बस ग, व्हिडिओ मध्ये बोल जरा. खाली बस. हा लेवल झाली. थांब ते हलवल्यावर परत कमी पडतं. थांब दे, त्याचं टोपण दे. टोपण दे पायात आहे. इकडं. ए दे इकडे बघ. आता जरा औषध फास्ट राहिलं. ओके. आणि आता ज्यूस करून प्यायचं. हा ज्यूस लक्षात आला. ज्यूस कशाचा ज्यूस करायचा बाय? कशाचा तू सांग, कशाचा करायचा? कशी म्हणते बाई ना. आता दात राहिला म्हणून लेकरू माझं हसतंय तर ना, तर रातभर रडत होत. चिकूचा करायचा ना. पॅरासिटामॉल, तापाचं पॅरासिटामॉल. अजून थोडं कमी पडले पाणी, एवढं व्हायला पाहिजे ना तरी. चला आता आपण चिक्कूचा ज्यूस बनवूया. मी काल दिव्याला बरं नव्हतं, म्हणजे जेवलीच नव्हती खरं तर ती काल सकाळपासून. फक्त 2 फ्रुटी पिली होती 10 वाल्या, ते पण अर्ध्याच. मग जेवण केलं नाही म्हणून तिला कलिंगड आणि हे घेतलं होतं मी, चिक्कू बाजारातून. तर ते चिक्कू पण तसेच पडलेत. आता जेवण तर काय फोन करत नाही उन्हाचं. आता चिक्कूचा ज्यूस बनवते दूध घालून आणि प्यायला देते सगळ्यांना. किती जीव तिचा पण पप्पा, आणि पप्पाचा पण तिच्या. टाका सगळं किती. थांब थ्यात होतायचं नाही पिती ती, किती कडू असू द्या पिती. होय होय. नीट तुझ्या हाताने. गुड गाय. तर संध्याकाळी वाजलेत आता 10. जेवण वगैरे करून बसलो आम्ही, आणि दिव्याला आणले होतं औषध वगैरे पाजून झाल्यानंतर थोडा आराम केला. देऊन आमच्या आहे ना दिव्या, आराम केला ना आता थोडी बरी वाटते बाबा, नाही का. रात्री अजून असर कमी झाला का हे होते. औषधाचा असर कमी झाला की मम्मी उठ. बघा बिग बॉस सगळं बघून झालं, नाही का. काही इंटरेस्ट नाही राहिला आता बिग बॉस मध्ये. काय नाही बघूच वाटत नाही. काय खरं नाही. आताच पाणी भरलं कूलर मध्ये, पण पाणी आज पाईपानं कूलर वगैरे भरून. नेमकं काय होते रात्री, लोड शेडिंग आल्यामुळे वगैरे ते हीच जाते, बंदच होते, लाईटच जाते 2:30-3च्या दरम्यान. झोपच होत नाही. सकाळी मग ज्या वेळेस ते खटका पडलो तर चालू होतो, 6:45 बरोबर लाईट चालू, त्यावेळेस मग उठायचा टाइम होते. उठू पण वाटत नाही, काहीच नाही का. बघू आता उद्या सकाळी फिरायला जावं म्हणतोय मी डोंगरावरती वगैरे. देऊ बरं वाटतंय का आता बाई? हा ओके. जरा सुजलेला कमी आलाय थोडा. लवंग तेल वगैरे ते लावलंय, पण हे नाही झालं. बघा शंभू शाळेत गेला ना आमचा. काय बघा गेलता शाळेत. बरं शंभूला शाळेत पाठवाय. पाणी पडचिल तापलेलं होतं. माग सर जरा. समीश पप्पा पाणी तापलं होतं, त्याला म्हटलं उठतं. मला काय म्हणतो, नाही पाणीच तापव. होय. मग ही पोरगी पण मला उठून द्या. मग म्हटलं जाऊ दे, ह्याची शाळा बघा, शाळेचे कपडे धुतलेले घातले. कसं करायचं बाबा. कठीण. तर अशा पद्धतीने आजचा होता आपला हा छोटासा ब्लॉग. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आमची दिव्या जरा बरे थोडं लेकरं कसे खेळायला लागली का बरं वाटते. ते आशक्तपणा तिला आला, काय झालं का मग काय कळत नाही, सुचत नाही काय सुद्धा. असो, भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये मित्रांनो. थँक्यू, बाय.